एबीपी न्यूजच्या एक्झिट पोलनुसार भाजपला 164 ते 176, सपाला 156 ते 169, बसपाला 60 ते 72 जागा मिळण्याची शक्यता आहे। तर इंडिया टुडेच्या एक्झिट पोलनुसार भाजपला 251 ते 279, सपाला 88 ते 112, बसपाला 28 ते 42, तर इतरांना 4 ते 11 जागा मिळण्याची शक्यता आहे। टाइम्स नाऊच्या एक्झिट पोलनुसार भाजपला 200, सपाला 120, बसपाला 66 जागा मिळतील। न्यूज 24 या वृत्तवाहिनीच्या एक्झिट पोलनुसार भाजपला 285, सपाला 88, बसपाला 27, तर इतरांना 3 जागा मिळतील। तर इंडिया टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार भाजपला 155 ते 167, सपाला 135 ते 147, बसपाला 81 ते 93 जागा मिळण्याची शक्यता आहे। सर्व वृत्तवाहिन्यांची सरासरी जर काढली तर एक्झिट पोल सांगतोय भाजपला 216 जागा मिळतील, सपाला 122, तर बसपाला 56 जागांवर समाधान मानावं लागेल। पंजाबचा एक्झिट पोल एबीपी न्यूजच्या एक्झिट पोल प्रमाणे काँग्रेसला 46 ते 56, अकाली दलाला 19 ते 27, आपला 36 ते 46 जागा मिळतील। इंडिया टुडेनुसार पंजाबमध्ये काँग्रेसला 62 ते 71, अकाली दलाला 4 ते 7, आपला 42 ते 51 जागा मिळतील। इंडिया टीव्हीनुसार पंजाबमध्ये काँग्रेसला 41 ते 49, अकाली दलाला 5 ते 13, तर आपला 59 ते 67 जागा मिळतील। तर नेटवर्क 18 नुसार काँग्रेसला 55, अकाली दलाला 7 आणि आपला 55 जागा मिळण्याची शक्यता आहे। सर्व वृत्तवाहिन्यांची सरासरी काढली तर पंजाबमध्ये काँग्रेसला 53, अकाली दलाला 13 आणि आपला 50 जागा मिळतील। गोव्याचा एक्झिट पोल एबीपी न्यूजनुसार भाजपला 16 ते 22, काँग्रेसला 10 ते 16, तर आपला 4 जागा मिळतील। इंडिया टुडेच्या एक्झिट पोलनुसार भाजपला 18 ते 22, काँग्रेसला 9 ते 13, तर आपला 2 जागा मिळतील। इंडिया टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार भाजपला 15 ते 20, काँग्रेसला 12 ते 18 आणि आपला 0 ते 4 जागा मिळतील। तर नेटवर्क 18च्या एक्झिट पोलनुसार गोव्यात भाजपला 21, काँग्रेसला 9 जागा मिळतील, तर आपला कोणतीही जागा मिळणार नाही। सर्व वृत्तवाहिन्यांची सरासरी काढल्यास गोव्यामध्ये भाजपला 20, काँग्रेसला 13 आणि आपला 3 जागा मिळतील।